ओके. नमस्कार. 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 आपल्या सगळ्यांचं नमस्कार. स्वागत आहे आपल्या ह्या वीकली म्हणजे दर रविवारी होणाऱ्या आपल्या सेशनसाठी. नमस्कार. तर ताई, तुम्ही तुमचा परिचय द्यायचा आहे. तुमचा व्यवसाय कुठला आहे, कुठून तुम्ही जॉईन झालाय, त्याच्यानंतर व्यवसायाचं स्वरूप काय, फोन नंबर तुमचा आणि म्हणजे काय अजून सांगू शकाल तुमच्या व्यवसायाबद्दल, किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय वगैरे ही माहिती द्यायची आपल्याला. ओके, चालेल. माझं नाव सुनीता लोहार आहे. आम्ही जळगाव जिल्हा तालुका रावेरचे राहणारे आहे. तर 3 वर्ष झाले आम्ही नाशिकला शिफ्ट झालोय आता. आणि रावेरला आमचं होलसेल किराणा दुकान होतं, बिझनेस जनरल किराणा सर्व. थोडं माईकच्या एक मिनिट थोडंसं माईकच्या जवळ या म्हणजे आवाज व्यवस्थित येईल. हा बोला. हा बोला. ओके. तर जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यामध्ये आमचं होलसेल दुकान आहे, आजही आहे. तिथं आमचे दीर सासरे चालवतात आणि आमचंही शॉप आहे. पण काही कारणास्तव आम्ही नाशिकला शिफ्ट झालो मुलांच्या शिक्षणासाठी. आणि इथंही आम्ही व्यवसाय सुरू केला आहे ड्रायफ्रुट साठी. पूर्ण काजू, बदाम, अंजीर सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स. तर त्याच्यात कसं आहे की आम्ही होलसेल रेट आकारतो, म्हणजे घरपोच डिलिव्हरी देतो ज्यांना गरज असेल. कारण कोरोना काळात शॉप फक्त 11 पर्यंतच सुरू असतात. मग त्यासाठी जर कोणाला गरजूंना घरी लागलं तर मग तसं आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही ती घरपोच सेवा करतो. परंतु आम्ही कसं काही घरपोच सेवा देण्याचा रेट नाही आकारत, अगदी फ्री ऑफ कॉस्ट घरी देतो. आणि फक्त जो काही आमचा ड्रायफ्रुटचा रेट असेल तोच आम्ही घेतो. आणि आमचा जो माल आहे तोही अगदी एक नंबर म्हणजे चांगला आहे, प्रत्येकाला तो आवडतोच, क्वालिटी चांगली ठेवली आहे. बरं. पण आता समजा मुंबई, आता मी डोंबिवलीत राहते, तर तुम्ही डोंबिवलीपर्यंत तुमचा माल येऊ शकेल का? कारण सध्या तर हे करोना काळामुळे फारच सगळ्यांची पंचायत आहे. बरोबर. मागे आम्ही पोहोचवला मॅडम, म्हणजे मुंबईला पण आम्ही माल दिला होता मागच्या वेळेस जेव्हा बसेस वगैरे आता मध्यंतरी सुरू झालं होतं ना. तर माझा मुलगा स्वतः वरळीला राहतो, तर त्याने भरपूर जणांच्या ऑर्डर आणलेल्या होत्या आणि तसं आम्ही पोस्ट पण केलेलं होतं त्यांना. पण आता कसं झालं आहे की पूर्ण लॉकडाऊन असल्याने तोही येऊ शकत नाहीये आणि आम्ही जाऊ शकत नाहीये. नाहीतर आमचा माल मुंबईपर्यंत गेलेला आहे, असं तिथं पण पोहोचवलं आहे आणि सगळ्यांना आवडला पण आहे. ओके. पण आता हे लॉकडाऊन उठलं आणि परत सगळं रेग्युलराइज झालं की तुम्ही देऊ शकाल का इकडे कोणाला हवं असेल तर? हो, तसं आम्ही करू शकतो, परंतु 2 दिवस आधी सांगावं लागेल. बरं. आणि मिनिमम असं काही आहे का की मिनिमम इतकी क्वांटिटी पाहिजे, म्हणजे इतकी ऑर्डर पाहिजे, म्हणजे से किती हजार रुपये, 500 रुपये, व्हॉट एव्हर, म्हणजे असं की तितकी कमीत कमी ऑर्डर असायला पाहिजे असं काही आहे? बरोबर. हा, म्हणजे तसं अजून क्रायटेरिया नाहीये, पण कोणी पण सांगताना 3-4 आयटम सांगतोच आणि अर्धा किलो 1 किलोच्या हिशोबाने सांगतो. जर होलसेल रेट आहे ना आपले तर त्या हिशोबाने, कारण पावशेर आणि 100 ग्रॅमला आपल्याला ते परवडत नाही. बरोबर. आपण होलसेल रेट आकारतो ना, तर किलोच्या हिशोबाने आपण अर्धा किलोही देऊ शकतो, असं काही नाही, किलोच्या भावात. येस. तर मग नाशिक मधले जेवढे लोक आहेत किंवा आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी नक्कीच याचा आता सध्या फायदा घ्या. आणि जवळजवळ महिन्याभरात आपला अंदाज आहे की महिन्याभरात हे सगळं कोविडचं सगळं संकट दूर होईल आणि त्यानंतर ते संपूर्ण इतर ठिकाणी पण ते पोचू शकतील माल. ओके. आणि ड्रायफ्रुट्स अतिशय चांगल्या पद्धतीचे ते बनवतात, देतात, सर्व्हिस देतात. तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या. ड्रायफ्रुट्स इज गुड फॉर आवर हेल्थ. ठीक आहे. आणि तुमचा संपर्क क्रमांक हवा असेल तर सांगा मग. एक मिनिट, आवाज सगळ्यांनी बाकीच्यांनी आपण नोट करा. हा बोला नंबर. 70 38 7038 87 75 79. पुन्हा एकदा सांगा. 7038 87 7579. ओके, व्हेरी गुड. अजून एक नंबर आहे सर, देऊ का? हा, सांगा. 77 77 22 22 00 00 67 67 49.
49. ओके. सगळ्यांनी प्रामाणिकपणे द्या आणि अतिशय चांगल्या सर्व्हिसेस ते मिळतील आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवहार करावा असं अपेक्षा आहे. ओके. कारण हा कार्यक्रम बरेच जण बघतात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पण सांगतो. ठीक आहे. ओके फाईन. आणि सर कोरोना काळात म्हणजे खूप महत्वाचं आहे ड्रायफ्रुट्स खाणं, डॉक्टरही सांगतात ना त्याच्यामुळे. ड्रायफ्रुट्स तर नक्कीच चांगलं आहे आणि ड्रायफ्रुट्स हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्या पद्धतीने आपण अनेक कठीण प्रसंगामध्ये पण खाऊ शकतो आणि ड्रायफ्रुट्स इज गुड फॉर हेल्थ ऑल्सो. तर चांगली गोष्ट आहे ती. बाकी डिटेल्स तर तुम्हाला मिळतीलच. ओके. ओव्हर टू अमिताजी. थँक्स सर. थँक्स. तर आता आपण ऐकलंच आहे की आपल्या सुनीताताई आहेत, त्यांचा ड्रायफ्रुटचा व्यवसाय आहे आणि खरोखरच ड्रायफ्रुट्स हे जरी महाग असले तरी सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात प्रोटीन आहे आणि त्यातले काही ड्रायफ्रुट्स आहेत ते तुमचं म्हणजे तुमचं ब्रेन डेव्हलप होणं किंवा इतर गोष्टी ज्या डेव्हलप होण्यासाठी, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर काजू हे किडनीसाठी चांगले आहेत, बदाम हे हार्टसाठी चांगले आहेत, मनुका आणि बेदाणे हे जे आहेत हे तुमच्या म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्याच्यासाठी चांगलं आहे, अंजीर लोहासाठी चांगलं आहे, त्याच्यानंतर तुमचं अक्रोड हे तुमच्या ब्रेन साठी चांगलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितला आणि तुम्ही जर का एक ड्रायफ्रूट थोडेसे जरी खाल्लेत रोज तरी सुद्धा तुमच्यामध्ये प्रोटीन तुम्हाला जास्ती चांगल्या प्रमाणात मिळतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी हे अतिशय उपयुक्त आहेत. आणि सुनीताताईंनी आपल्याला त्यांच्या मालाची खात्री दिलेली आहे. तर आपला हा जो ग्रुप आहे हा मुख्यत्वे अशाच गोष्टींसाठी आहे की आपल्या ग्रुपमध्ये आपण वेगवेगळे व्यावसायिक एकत्र आलेलो आहोत आणि आपापला जो व्यवसाय आहे तो आपण सचोटीने आणि चांगल्या पद्धतीने करणार आहोत. त्याच्यामुळे आपले सगळे लोक आहेत, आता बघा अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा इतर ह्या गोष्टी आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्सही तेवढेच चांगले आहेत. पण जर का आपण ह्या आपले जे लोकल व्यावसायिक आहेत, भारतीय व्यावसायिक आहेत, त्यांना जर का आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच मला वाटतं खूप चांगलं परिणाम होतील त्यांचे. तर अशा पद्धतीने आपण हा प्लॅटफॉर्म म्हणून सुरू केलेला आहे. त्याच्या मागचा उद्देश आपला हाच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे काम करावं आणि एकमेकांना सहाय्य करून छान एकात एक म्हणजे एकजुटीने जे आपण म्हणतो तशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. संतोष सरांनी अगदी म्हणजे छान पद्धतीने हा सगळा जो काही ग्रुप आहे तो बांधून ठेवलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की स्वतः संतोष सरांचे अनेक उपक्रम आहेत. एक तर मुख्य त्यांचं महत्वाचं हे म्हणजे फिटनेस. आज माहितीये की शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे. जर का तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या शरीरातली ची म्हणजे एनर्जी म्हणजेच प्राणशक्ती ही वाहते. जशी प्राणशक्ती वाहते तसं तुमचं सर्क्युलेशन चांगलं होतं. सर्क्युलेशन जसं चांगलं होतं तसं आपोआपच तुम्ही नेहमी उत्तेजित राहू शकता, सुदृढ राहू शकता. आणि ह्या करोना काळामध्ये हे अनेकांनी अनुभवलंय, म्हणजे प्रत्येकाने अनेक गोष्टी अनुभवल्यात. बरंच काही नुकसानही आपलं झालेलं आहे. तर संतोष सरांचंही या ठिकाणी मी अगदी मनापासून त्यांचे आभार मानेन, कारण की त्यांनी इतका सुंदर प्लॅटफॉर्म चालू केलाय आणि व्यायाम हे त्यांचं मुख्यत्वे आहे. आणि इतर अनेक गोष्टी आहेत की जसं त्यांचं एक हँडरायटिंग अनालिसिस हा त्यांचा एक उपक्रम आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर थेरपी, संजीवनी सिग्नेचर थेरपी हा त्यांचा स्वतःचा एक आणखीन एक पैलू म्हणावा तसं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा ग्रुप आपण जास्तीत जास्त वृद्धिंगत करूया, जास्तीत जास्त लोकांना याच्यात सामावून घेऊया. ही थोडीशी जबाबदारी तुमची पण आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतायच, तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते तुम्ही जरूर अनुभवा आणि इतरांनाही याच्यामध्ये जॉईन व्हायला तुम्ही सांगा. आता पुढचे हरिश्चंद्र परब म्हणून आहेत, ते आलेत का? आलेले आहेत पण त्यांचं अनम्यूट झालंय. हे अनम्यूट झालंय का? बरं, माझं तोपर्यंत एक फिटनेसचं आपलं हे करून कम्प्लीट करूया. सांगू का? येईपर्यंत आपलं फिटनेसचं मी एक सांगून टाकतो. ओके ओके ओके. आताच आपला विषय झाला की आपले जे संतोष सर आहेत त्या आपल्याला फिटनेसच्या छोट्या छोट्या टिप्स प्रत्येक आपल्या
जे काही एपिसोड झालेले आहेत आतापर्यंतचे आपले व्हिडिओज झालेले त्याच्यामध्ये बारीक सारीक छोट्या छोट्या छान टिप्स ते देत असतात. तर असं आता मी त्यांच्याकडे रोलो टू संतोष जी अपने पास, आणि त्यांच्या फिटनेसच्या टिप्स जरूर ऐका आणि जरूर मस्त रहा, सुस्त रहा, सुदृढ रहा. संतोष जी, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप दरवेळेला तुम्हाला माहितीच आहे, साधारण मनोरंजन पण आपण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये, आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत, फिटनेसचे ग्रुप्स आहेत आपल्याकडे, व्यवसायाचे ग्रुप्स आहेत, ते या सगळ्यांच करता, इव्हन सगळ्या लोकांकरता जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांच्याकरता हा ग्रुप आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बरंच कम्युनिकेशन केलं. गेल्या कोविड पासून आपला हे चालू आहे, आणि गेला कोविड चांगला गेला, आणि आता पण जवळजवळ कोविड संपत आलेला आहे, जवळजवळ महिनाभर होईल. परंतु अतिशय काळजी घ्या, कोणीही त्याच्याबद्दल जराही बेसावधपणा बाळगू नका, अशी मी कळकळीची विनंती करतो. त्याचं कारण असं आहे की मी प्रत्यक्ष आफ्टर कोविड पेशंट्स मी स्वतः हँडल करतोय, पर्सनली पण हँडल करतोय आणि नेटच्या द्वारे पण हँडल करतोय. तो जो परिणाम होतो लंग्सला आणि त्यांचा श्वास ते रिकवर व्हायला काही जणांना महिना लागतो, बरोबर, डॉक्टर्स पण सांगतात महिनाभर लागतो. तर त्यामुळे तुम्ही जे 3 गोष्टी आहेत आपल्याला सांगितलेल्या आहेत, एक तर डिस्टन्सिंग पाळणं, त्याच्यानंतर हात धुणं, सातत्याने अधूनमधून हात धुणं, ठीक आहे, आणि तिसरं जे आहे मास्क घालणं, ठीक आहे. हे अतिशय त्रासदायक आहे मला माहिती आहे, आणि तरी पण तुम्ही मॅक्झिमम तुम्ही आतापर्यंत जेवढं तुम्ही स्वतःची काळजी घेतलेली आहे तेवढी घ्या. कारण ही काळजी तुम्ही स्वतःची घेताय, तुमच्या कुटुंबाची घेताय, तुमच्या एरियातली घेताय, तुमच्या नगरातली घेताय, तसंच तुम्ही देशाची काळजी घेताय. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेताय तर हे तुम्ही स्वतःची काळजी घेणे देशप्रेम आहे, तर किती मोठा विषय आहे तो. आणि हे झाल्यानंतर आपण काही जण इतर जे लोक जे आहेत ते त्यांचा पण आपण थोडक्यात परिचय घेऊयाच आपण. आणि मध्ये सिक्युरिटीचे जर आले किंवा नाही आले तरी आपण सिक्युरिटीचा हा विषय आहे तो पण मी एकदा सांगेनच तुम्हाला, ठीक आहे. आणि अमिताजींनी अतिशय छान ओळख करून दिलेली आहे माझी, त्यामुळे परत पुन्हा जास्त ओळख करून देण्याची गरज नाही. ते 5-1 मिनिटं मी बोलेन, पण आता मी अमिताजींची ओळख करतो, कारण त्यांनी माझी केली पण त्यांनी स्वतःची केलेली नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही स्वतःची करा, इट इज नाईस. म्हणजे आपल्या इकडे असं आहे की आपण एकमेकांना जास्त हे करतो, पुढे आणतो, दॅट इज व्हेरी गुड, आणि हेच असंच असायला पाहिजे. मला हे याच्यावरनं आठवलं की आम्ही कार्यक्रम केलेला, 3 तज्ज्ञ आलेले वेगवेगळे फिटनेसचे, आणि 3 तज्ज्ञ एकमेकांविषयी चांगलं बोलत होते. दॅट इज द ग्रेट थिंग. आणि हाच अनुभव आपल्याला इथे येतोय, कारण असं वाटतं की ईश्वरी कार्यच आहे, कारण हे असं सहज सुरू झालं परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात हे चालू आहे. आणि वेगवेगळे फिटनेसमध्ये पण जगामधून पण काही लोक याचा फायदा घेतात. बघा आलोकजी पण आले. सांगतो काय, ईश्वरी कार्य असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. एवढं प्लॅन आणि सिस्टमॅटिक आपण काम करतोय. ओके, तर मी सांगितलेलंच आहे, आज मी तुम्हाला म्हणालेलो आहे की आपण बेसावध राहू नका, कारण जवळजवळ महिनाभर डॉक्टर गोडसे म्हणून सांगतात, तर प्रत्येकाने थोडस नोट करून ठेवा. डॉक्टर गोडसे म्हणून आहेत, ते अतिशय पॉझिटिव्हली कोविड बद्दल बोलतात. अमेरिकेत असतात परंतु भारताबद्दल अतिशय प्रेम आहे त्यांचं. तर त्यांचं पण तुम्ही बघा, ऐका, आणि व्यायाम करा. हे मी प्रत्येक वेळेला सांगतच असतो, कारण व्यायाम केल्याने तुमच्यामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण होतात, तुमचं लाईफ पूर्ण ट्रान्सफॉर्म होतं. परंतु एकच आहे की तुम्ही जो व्यायाम आहे तो कुठेतरी व्यवस्थित प्रशिक्षित व्यक्तीकडनं किंवा संस्थेकडून शिकून घ्या. जसे आपलं पण वर्ल्ड पॉवर इंडिया, आम्ही पण क्लासेस घेतो, पर्सनल क्लासेस घेतो, ग्रुप क्लासेस घेतो, जसं अमिताजींनी सांगितलंय त्या पद्धतीने. पण तसं तुम्ही शिकून घ्या. आपण 3 महिन्याचा कोर्स करून घेतो, तर तसं शिकून घ्या. कुठेही चांगलं बेस्ट कुठे मिळतं तिथे तुम्ही शिकून घ्या, लक्षात. आणि मग पुढे तुम्ही त्याचा सातत्याने उपयोग करा. आपल्याला कोणालाही अशी इच्छा असायला पाहिजे की आपण शेवटपर्यंत आपण कोणावरही डिपेंड असता कामा नये. तर हा प्रयत्न करणं हा आपल्या हातात आहे. हा एक अतिशय महत्वाचं मी तुम्हाला जे सांगतोय त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. आणि कुठं ना कुठं तुम्हाला कोणाला योगा आवडेल, कोणाला काही वेगळ्या गोष्टी आवडेल, परंतु जनरल फिटनेस आपण म्हणतो की आपण एका साध्या भाषेत जर सांगायचं
तर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काही काम करता ते अतिशय ऍक्टिव्हली कसं होऊ शकेल, ते जर होतंय तर तुमचं फिटनेस चांगलं आहे. मग त्या पद्धतीचे जे व्यायाम शिकवतात लोक, म्हणजे कार्डिओ व्यायाम आहे, कार्डिओ मस्क्युलर व्यायाम आहे, जर ताकदीचे थोडेसे व्यायाम आहेत, बरोबर, ताकद पण थोडीफार लागते ना, फ्लेक्सिबिलिटीचे व्यायाम आहेत, बॉडी फॅट बद्दल भरपूर आपल्याकडे आता अवेअरनेस वाढतंय आणि तरी भरपूर वाढायला पाहिजे. कारण ज्या वेळेला मी सांगतो की सोमवारी आम्ही दर सोमवारी फ्री क्लास घेतो, परंतु मला ते सिरियस आणि सिन्सिअर व्यक्ती पाहिजे जे क्लास करून घेणार. तर आतापर्यंत मी बघितलं US मधून एक ग्रुप म्हणून आहे, ती अतिशय सिन्सिअरली याचा उपयोग करून घेते आणि म्हणजे ती बेली फॅटसाठी तिचं फॅट कमी करण्याकरता वापर करतो. तसंच भारतीय लोक पण आहेत. एक तर व्यक्ती मस्त शिकून गेला आणि तो स्वतःचे क्लास चालू केले. तर या सगळ्यांचा फायदा घ्या, पण व्यायाम करा, व्यायाम फार आवश्यक आहे असं मी सांगतो. आणि आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे अलोकजी आलेले आहेत, तर अलोकजींकडनं आपण त्यांचं बऱ्याच थोडं मधल्या काळामध्ये ते व्यस्त होते, परंतु त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्याला फिटनेस, आपल्याला सिक्युरिटी टिप्स या आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आणि मग इतर लोकांशी आपण जरा कम्युनिकेट करूया. ओव्हर टू अमिताजी. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं सरांनी सांगितलं तसं आमचं सुद्धा सोल जिम नावाचा प्रकार आहे. तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला पर्सनल कॉल करून त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता. मी सांगू शकेन. आता इथे मी सांगणार नाही, याचं कारण आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे आणि अलोकजी आलेले आहेत, तर आपण जास्तीत जास्त अलोकजींना ऐकूया, कारण त्यांचा विषय हा आत्ताच्या घडीला अतिशय उपयुक्त आहे. कारण आपण मोबाईल वरती व्हॉट्सअप, फेसबुक हे आता मोबाईल वरती आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे घरामध्ये PC पाहिजे, म्हणजे कॉम्प्युटर पाहिजे, डेस्कटॉप पाहिजे किंवा लॅपटॉप पाहिजे, याची गरज राहिलेली नाहीये. आणि मोबाईलवरनं प्रत्येक वेळेला आपण पटकन तिकडे जातो, मग जीमेल असेल किंवा इतर काही असेल, आणि मग तिथे त्या ज्या सिक्युरिटीज आहेत, म्हणजे सायबर क्राईम होतो तो कसा होतो, काय होतो, त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काय थोडीफार काळजी घेतली पाहिजे ती आपल्याला अलोकजी सांगतायत. आणि अलोक जी, आपका स्वागत है अपने इस उपक्रम में, और अभी आलोक जी बात करेंगे. थैंक यू सो मच आलोक जी. थैंक यू अमिता जी. आई होप मेरी आवाज साफ आ रही हो. यस, ग्रेट. थैंक यू संतोष जी, थैंक यू अमिता जी, एंड थैंक यू एवरीवन फॉर जॉइनिंग अस. सो टुडे जैसे हम हर हफ्ते जुड़ते हैं, और आई एम रियली सॉरी मैं लास्ट वीक आ नहीं पाया, आई वाज ऑक्यूपाइड. तो जैसे कि हम हर हफ्ते आते हैं और कुछ ना कुछ अच्छी बातें करते हैं फिटनेस के बारे में, हेल्थ फिटनेस के बारे में, डिजिटल फिटनेस के बारे में, डिजिटल साइबर सिक्योरिटी के बारे में. और हमारी यही कोशिश रहती है कि हमारे द्वारा संतोष जी जो है वो फिजिकल टिप्स ऐसे दें जिससे हमारे इस कोविड के ड्यूरेशन में हमारी हेल्थ फिट रह सके, या हमारे जो डेली एक्टिविटीज है उसमें हम थोड़ी सी फिटनेस को इन्वॉल्व करके अपने आप को कोविड से बचा के रखें और अपनी हेल्थ को थोड़ा सा फिट रखने की कोशिश करें. मेरी रिस्पॉन्सिबिलिटी होती है कि मैं हर हफ्ते आपके साथ मिलके एक ड्राइव इनिशिएट करूं और कुछ ना कुछ सिक्योरिटी टिप्स आपको बताऊं कि वर्ल्ड में साइबर सिक्योरिटी को लेके क्या हो रहा है, और सिक्योरिटी एज अ ऑर्गेनाइजेशन हम क्या करने की कोशिश करते हैं, और हम कुछ ना कुछ ऐसे टिप्स दें आपको जो आपके डेली बेसिस पे रेगुलर लाइफ में थोड़ा सा इम्प्रूवमेंट ला सके साइबर सिक्योरिटी पर्सपेक्टिव से. सो जब मैंने ज्वाइन किया तो मैंने सुना संतोष जी कुछ कोविड के बारे में बात कर रहे थे. सो एज हम सब देख रहे हैं कि जो सेकेंड वेव कोविड का आया है, दैट इज एक्चुअली बहुत सारा लॉस कर रहा है, बहुत तरीकों से प्रॉब्लम क्रिएट करने की कोशिश कर रहा है, और हम सब डेली बेसिस पे किसी ना किसी तरह से उससे लड़ने की कोशिश कर रहे हैं. चाहे वो हेल्थ वॉरियर्स हो, चाहे वो फिटनेस ट्रेनर्स हो, चाहे वो हमारे पुलिस और समाज के कार्यकर्ता हो, सबकी कोशिश यही है कि जितने सिटीजन्स हैं, जितने लोग हमारे साथ कनेक्टेड हैं, वो सब सेफ रहे, सिक्योर रहे और स्वस्थ रहे. राइट. उसी तरह से हमारी भी कोशिश होती है कि साइबर सिक्योरिटी पर्सपेक्टिव से, जैसे पूरी दुनिया अब सिर्फ घर पे बैठ के काम कर रही है, सारे के सारे मोस्ट ऑफ ऑपरेशंस जो है वो लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल फोन से हो रहे हैं. बट इसी के साथ साथ बहुत सारी चीजें और बहुत सारे गलत तरह के लोग जो है वो चीजों का फायदा उठाने की कोशिश करते हैं.
सो इसी का एक उदाहरण मैं आपको दूंगा कि इस पूरे के पूरे जो टेन्योर हो रहा है या जो भी चीजें चल रही है हमारे आसपास, लोग अच्छे भी हैं, लोग बुरे भी हैं, लोग मदद भी करने आते हैं और लोग इस परेशानी का फायदा भी उठाने के लिए बैठे हैं। तो जैसे आप लोगों को पता होगा कि अभी रिसेंटली कोविड वेव 2 के दौरान ही ब्लैक फंगस, व्हाइट फंगस और बहुत सारी चीजें और भी साथ में निकल के आई, जिनसे हेल्थ केयर काफी इम्पैक्ट हुआ। तो अभी रिसेंटली यही हुआ कि हमारी एक नॉर्मल टेंडेंसी होती है, ह्यूमन टेंडेंसी है, जब भी हम डरे हुए होते हैं तो हम बहुत ज्यादा वल्नरेबल होते हैं। जब भी हम किसी चीज से भयभीत होते हैं या किसी चीज से हमें फियर आता है, वो फियर या वो इमोशनल बॉन्ड जो होता है वो हमें कहीं ना कहीं किसी ना किसी तरह से कमजोर करने की कोशिश करता है। जैसे कोविड आया, ये ब्लैक फंगस आया, तो जब हमने इन बीमारियों के बारे में सुना तो हम एक तरह से डर गए, हम एक तरह से क्या कहते हैं, अपने आप को हमने समर्पित कर दिया कि नहीं, आप बताएं या वर्ल्ड में जो भी लोग हैं जो मेजर अच्छा, मला वाटतं त्यांचं नेटचं जरासं थोडंसं समस्या आहे, पण पुन्हा ते जॉईंट होतील आणि अतिशय चांगला विषय सांगत होते, ते पुन्हा जॉईंट होतीलच. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. सॉरी कार्यक्रम आहे. हा, स्वातीजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, सॉरी. नो प्रॉब्लेम, ठीक आहे, हरकत नाही. आणि परत पुन्हा ते जॉईंट होतीलच आलोकजी. ते अतिशय चांगला विषय सांगत होते. चांगल्या गोष्टी पण होत आहेत, वाईट गोष्टी पण होत आहेत, पण आपण जास्त करून चांगल्या ठिकाणी आपण फोकस करूया. आणि बहुतेक सिक्युरिटीचं आतापर्यंत जे त्यांनी काही सांगितलं ते पण अतिशय महत्वाचं होतं. अशी अपेक्षा करूया की पुन्हा ते जॉईंट प्रयत्न करतायत. हा, आलोकजी. I'm sorry, I think कुछ नेटवर्क इशू था. Networks, yes. Continue, yeah. Sorry and thank you. So जैसे मैं बता रहा था कि जब इस तरह की कुछ परेशानियां आती हैं लाइफ में तो हम बहुत ज्यादा वल्नरेबल हो जाते हैं, हम बहुत सारी चीजों पे डिपेंडेंट हो जाते हैं और फिर हमें सही और गलत की पहचान करना या परख करना हमारे लिए बहुत मुश्किल हो जाता है, राइट? फॉर एग्जाम्पल अभी रिसेंटली लास्ट वीक जो केस हुआ, एक नॉर्मल इंसान की बात छोड़ दीजिए, एक टेक्निकल सॉफ्टवेयर इंजीनियर या फील्ड के आदमी की मैं कहानी बता रहा हूँ। जैसे ही ब्लैक, हमें पता है कि लोग इंजेक्शन की शॉर्टेज हो रही थी, वैक्सीनेशन की शॉर्टेज थी, ऑक्सीजन की शॉर्टेज हो रही थी, उस समय लोगों ने ब्लैक में खरीदना शुरू किया और जिसको जहां से मिल पा रहा था वो उसे उस तरह से ग्रैब करने की कोशिश कर रहा था, ये न जानते हुए या ये ना सोचते हुए या आइडेंटिफाई करते हुए कि अगर रेमडेसिविर की कमी हो रही है तो क्या रेमडेसिविर सबको लगेगा, क्या रेमडेसिविर इंजेक्शन की जरूरत सभी को होती है, अगर होती है तो उसका ऑल्टरनेट क्या है, राइट? अगर हमारे घर पे चावल खत्म हो जाता है तो हम रोटी खाते हैं, राइट? देयर हैज टू बी सब्स्टिट्यूट फॉर इट. भूख लगी है, कुछ नहीं मिल रहा तो उसका कोई सब्स्टिट्यूट होगा. एंड देयर आर n नंबर ऑफ वैक्सीन्स, n नंबर ऑफ इंजेक्शंस व्हिच वर अवेलेबल, लेकिन लोग रेमडेसिविर के पीछे पागल हो रहे थे. वो 1200-1500 का इंजेक्शन 12-12, 15-15, 30-30 हजार रुपए में खरीद रहे थे, राइट? तो ये होता है जब हम वल्नरेबल होते हैं, ठीक है? अभी एक हैकर ने बैंगलोर बेस्ड एक सॉफ्टवेयर इंजीनियर, टेक्नोलॉजी फील्ड के या टेक्नोलॉजी बैकग्राउंड के आदमी को 79,000 का फ्रॉड किया ऑनलाइन. ये दोनों मिले और इसने हैकर ने उस टेक्नोलॉजी वाले आदमी को कहा कि मेरे पास ब्लैक फंगस का इंजेक्शन है, ओके, आप मुझे अगर 79,000 ट्रांसफर करेंगे तो आई विल सेल इट टू यू, ओके. बट इवेंचुअली जब पैसे ट्रांसफर हो गए, ट्रांसफर कर दिया, ऑब्वियसली इतना आसान नहीं होता किसी को कन्विंस करना और सारी चीजें, बट दे आर हैकर्स, राइट? एक हैकर की खास बात है कि आपके बगल में बैठा होगा, आपसे बातें करेगा और आपको पता भी नहीं चलेगा कि उसने कब आपके मुंह से आपकी सेंसिटिव इंफॉर्मेशन बाहर निकाल ली, राइट? तो हैकर की खास बात यही होती है. और उस हैकर ने उस टेक्नोलॉजी बंदे को समझा के, बुझा के और उससे 79,000 रुपीज अपने अकाउंट में ट्रांसफर करवा लिया, जबकि उसके पास कोई दवा नहीं थी, कोई वैक्सीनेशन नहीं थी, ओके.
सो कहने का मतलब यह है कि बहुत सारे लोग हैं जो आपदा में या इस तरह की परेशानी में एक दूसरे का हाथ दे रहे हैं, साथ बटा रहे हैं और सारी चीजें। कुछ लोग हैं इस आपदा को एक्चुअल में गलत तरीके से अवसर बनाने की कोशिश कर रहे हैं। ओके, सो हमें डिजिटली ये भी इंश्योर करना है कि हम इस तरह के झांसे में या इस तरह के फ्रॉड्स में ना पड़े। दूसरी चीज, ये तो हमारी व्यक्तिगत सिक्योरिटी हो गई, साथ ही हम ह्यूमन इज अ सोशल एनिमल, राइट? हमने जैसे कहा जाता है कि जानवर में और इंसान में क्या अंतर है। जानवर एक सोलो में रहता है, वो सिर्फ अपने बारे में सोचता है। इंसान एक सोशल एनिमल है, वो एक सोसाइटी में रहता है, अपना सिर्फ खुद की बल्कि उसको समाज की भी परवाह होनी चाहिए। करेक्ट? सो हमारी भी जिम्मेदारी यही है कि हम ना सिर्फ अपनी सिक्योरिटी के बारे में सोचे, बल्कि हम जिस समाज में रहते हैं हमें उस समाज को भी प्रोटेक्टेड रखना चाहिए। राइट? सो यही सोच है, और इसी सोच के साथ साइबर सिक्योरिटी या सिक्योरिटी जो है वो साइबर सिक्योरिटी के फील्ड में अलग अलग तरीके से, अलग अलग प्रोग्राम्स के द्वारा, अलग अलग इवेंट्स और इस तरह के वेबिनार्स के द्वारा हम चाहते हैं कि लोगों तक साइबर सिक्योरिटी के न्यूज, अपडेट्स और टिप्स एंड ट्रिक्स फैलती रहे और पहुंचती रहे। इसीलिए हमने और संतोष जी ने मिलकर एक इवेंट स्टार्ट किया है विच इज कॉल्ड एज सिक्योरिटी एट ₹1, जैसे हम हमेशा कहते हैं। लोगों को लगता होगा या बहुत सारे लोगों को ऐसा लगता होगा कि ₹365 लेने का एक तरीका है, या हम कोशिश कर रहे हैं कि ₹365 हम आपसे ले लें और सारी चीजें। देखिए, अगर मैं आपको बताऊं तो हमारी जो कंपनी है उसके जो कोर्सेज हैं, सर्टिफिकेशन कोर्सेज, वी आर दी फर्स्ट इंडियन कंपनी टू हैव साइबर सिक्योरिटी सर्टिफिकेशन कोर्सेज। ओके, हमारे जो कोर्सेज है वो शुरू होते हैं ₹36,500 से। ठीक है? और हम कॉलेजेस में जो अपनी बैचलर्स और मास्टर्स के प्रोग्राम रन करते हैं, दे आर मोर देन ₹4 लाख, ओके, पर स्टूडेंट। हमें किसी से ₹365 लेके कुछ नहीं होने वाला। दैट्स अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दैट वी आर डूइंग। ओके, अगर आज की डेट में अगर आप ₹1 में कोई ऐसी वैल्यूएबल चीज का नाम बता दे मुझे जो आपको ₹1 में मिलती हो और आपकी सिक्योरिटी के लिए इंपॉर्टेंट हो, तो मुझे नहीं लगता आज की इस समय में आपको कोई भी आदमी किसी भी समय ₹1 में ऐसी कोई चीज दे सकता है जो आपकी डिजिटल और फिजिकल सेफ्टी को प्रोटेक्ट रख सके। ठीक है? सो एट द सेम टाइम हर एक चीज के लिए ऑपरेशंस रिक्वायर्ड होते हैं। राइट? सो जो ₹365 हम बोल रहे हैं या सिक्योरिटी एट ₹1 हम जो बोल रहे हैं, वो आपको 1 साल के लिए डेली बेसिस पे साइबर सिक्योरिटी के टिप्स एंड ट्रिक्स देने की बात करना है। उसमें लोग लगते हैं, उसमें ऑपरेशंस लगते हैं, उसमें सर्वर यूटिलाइज होता है। इस पूरे प्रोग्राम को रन करने के लिए सिक्योर आईटी के पास कुछ नहीं आता। इनफैक्ट सिक्योर आईटी का उसमें बहुत कुछ जाता है। राइट? बट जब, और वो जैसे मैंने कहा, हम इंडियंस है या हम ह्यूमंस हैं, हमें एक चीज पता है, जब तक हमें फ्री में कोई चीज मिलती है हम उसकी वैल्यू नहीं करते। जिस दिन आपको फरारी फ्री में मिलने जाएगी, आप शायद टाटा की हेक्टर या जो भी गाड़ियां हैं वो खरीद लोगे, लेकिन फरारी नहीं लोगे आप। राइट? बिकॉज फ्री में आपको कुछ भी मिल जाए उसकी कोई वैल्यू नहीं होती। राइट? एंड एट द सेम टाइम वी वांटेड टू कीप इट एज लो एज पॉसिबल। इसीलिए इस तरह के इनिशिएटिव्स को हमने प्रमोट किया है। प्लीज make it very clear, this program is not for making or taking money. It's about contributing to society, contributing to people, and most importantly contributing to the country. Okay? So जैसे हमारी हर बार कोशिश होती है, ये जो हम वेबिनार करते हैं, हम इसमें चाहते हैं कि हम आए और बहुत सारी बातें करें, आपको कुछ नया सिखाएं, समझाएं। बट इस तरह के वेबिनार में टाइम बहुत कम होता है, सबका पार्टिसिपेशन जरूरी होता है, सबके इंटरेक्शंस रिक्वायर्ड होते हैं, इसलिए हर एक आदमी को एक लिमिटेड टाइम होता है। और इन्हीं कारणों की वजह से, और ऑब्वियसली आप लोग भी बहुत बिजी रहते हैं, मंडे टू सैटरडे आपको काम होता है, जॉब्स होती है, बिजनेस होता है, सारी चीजें करनी होती है, फैमिली मैनेज करनी होती है, और साथ में कोविड से बचना भी होता है। करेक्ट? सो इन सारी चीजों में आपके लिए भी समय निकाल के हर दिन इस तरह के वेबिनार अटेंड करना इम्पॉसिबल है। इसी कारण जो ₹365 का जो प्लान है उसमें आपको टिप्स एंड ट्रिक्स मिलती रहती है नोटिफिकेशन के द्वारा। आप पोर्टल पे आओ, आप मत आओ, आपको नोटिफिकेशन आ गई, आप रात में, दिन में, कभी भी आपको जब फ्री टाइम मिलता है आप उसको ओपन करके पढ़ लीजिए, सीख लीजिए। आपको डेली बेसिस पे इंटरेक्शन करने की कोई जरूरत नहीं, इसीलिए क्योंकि हमारे पास डेली बेसिस पे
जो हमारी प्रायोरिटीज है उसके अलावा समय बहुत कम मिलता है, ठीक है। सो अगेन आई विल say thank you very much for listening me patiently, and whenever you get time, whenever you feel like, please get subscribed to this particular program, because it is actually good for you, your loved ones, your society, and a country as a whole. Thank you so much. Be safe. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने सांगितलं आणि फर्स्ट टाइम त्यांनी सांगितलं की या 365 जो हा प्रोग्राम आहे हा आपण आठवड्यातून एकदा सिक्युरिटी बद्दल ऐकतो, परंतु तुम्हाला रोजच त्याचे मेसेजेस मिळणार, रोजच तुम्ही अपडेट होऊ शकाल. तर इट इज व्हेरी गुड थिंग. कारण ₹1 आपण रोजचा खर्च करायला काही हरकत नाही 365 रुपीजचं. आणि आपण जी ऍडव्हर्टाईज पाठवलेली आहे त्याच्यामध्ये तो जो दुसरा नंबर पण आहे, दोन्ही नंबर आहेत, एक आपला वर्ल्ड पॉवर इंडिया आणि सिक्युरिटीचा. वी आर ऑल्सो पार्टनर्स. परंतु हा सोशल कार्यक्रमच आहे असं समजूया. आणि त्यामध्ये तुम्ही दोन्ही याच्यामध्ये कुठेही कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ओके, तिथे संपूर्ण आणि वेबसाईट पण आहे, आपल्या सिक्युरिटीची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे सगळं पाहू शकाल. तर नक्की सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही अतिशय छान पद्धतीने रिस्पॉन्स देताय. तर 365 रुपीज इज नथिंग. म्हणजे 365 रुपीज आपण दिले आणि जर आपण असा विचार केला की ह्याच्यामधून आपल्याला भरपूर गोष्टी मिळत आहेत, ओके, तर नक्कीच फायदेशीर आहे. ओके, तर याकरता आणि तुम्ही रेफरन्स द्या की आपल्या बिझनेस ग्रुप मधून आम्ही आलेलो आहोत, ठीक आहे, म्हणजे त्यांना कळेल, एक नोट होईल की बाबा हा बिझनेस ग्रुपची एवढे एवढे लोक आलेले आहेत. तर सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही ते नक्कीच करा. मी पण विचार करतोय की काही जणांना मी स्वतः त्यांना रजिस्टर करेन, कारण इथे भरपूर फायदेशीर ही गोष्ट आहे. ओके, इट इज व्हेरी गुड. नाईस मीटिंग. आजची चांगलं मीटिंग झाली, शॉर्ट आणि सिम्पल झाली, तरी पण बरेच लोक आलेले आहेत, तर आपण त्यांचं पण स्वागत करायचंच आहे. पण अतिशय छान एक मीटिंग झालेली आहे. आणि